सर्वांना नमस्कार। आज आपण बुद्धिमत्ता टेस्ट क्रमांक 3चा आपण आज स्पष्टीकरण बघणार आहोत। अंकमालिका। काल आपण अक्षर मालिका बघितली, एबीसीडी कशा पद्धतीने लिहायची आणि फरक कशा पद्धतीने राहतो। आपण आज सगळं अक्षर मालिकेवर भरपूर आपण काल प्रश्न घेतले। आज आपण बघणार आहोत अंकमालिका। आता अंकमालिकेमध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला काय आहे, घन, वर्ग, त्याची डबल, पाढे, बेरीज, गुणाकार, भागाकार ह्या प्रक्रिया करून याच्यातला काय असतो, फरक असतो। ह्याचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला या गोष्टी सगळ्यात ह्या बेसिक गोष्टी, वर्ग पाठ असणे, घन पाठ असणे। वर्ग आणि घनाचं आज आपल्याला कळलं की हे बेसिक गोष्टी किती महत्त्वाच्या आहे। त्याच्यानंतर त्या प्रक्रिया कोणती आली, याला गुणाकार केला का, बेरीज केली, भागाकार केला, ह्या सर्व गोष्टी आपल्याला आज ह्या अंकमालिकेमध्ये बघायचं आहे। तर सर्वात अगोदर आपला 1 नंबरचा प्रश्न होता 29, 38, 47 आणि आपल्याला पुढे प्रश्नचिन्ह होता आणि याच्या समोरचं आपल्याला काय करायचं होतं, पद काढायचं होतं। म्हणजे ही अशी सिरियल चालली होती आपल्याला 29, 38, 47 म्हणजे वाढत चाललं, आपल्या लक्षात आलं। आता याच्यात आपण वर्ग, घन वगैरे बघितले, हा जवळ कशाचा संबंध लागत नाही, वर्ग वगैरे त्याच्या जवळ नाही आहे। मग आपण याच्यात फरक बघू डायरेक्ट। तर 38 आणि 29 याच्यामध्ये 9चा फरक आहे आणि 29 ते 47 मध्ये 9चा फरक आहे, +9 +9 म्हणजे या दोन्हीमध्ये 9चा फरक आहे। म्हणजे समोर पण कितीचा फरक असणार, 9चा फरक असणार। समोर पण कितीचा फरक असणार, 9चा फरक। मग आपण 47 + 9 हे इथं गेले 16, 8 × 56 म्हणजे अशा 9च्या फरकांना आपलं उत्तर काय येतं, याच्या प्रश्नचिन्हात जागी येतं 56। तर आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक आपलं उत्तर 2 नंबरचं। अशा प्रकारे आपण पहिला जो प्रश्न होता तो पाहिला, 9च्या फरकाने काय आलं, ती पद वाढत गेले। आता आपला 2 नंबरचा प्रश्न, 2 नंबरचा प्रश्न होता 17, 43, 81, 131। आता आपण बघितलं याच्यात वर्ग, घन हा पण इथं काही लॉजिक नाही, गुणाकार वगैरे काहीच नाही। मग आपण काय करू, याच्यातला फरक काढू। आता 17 आणि 43 मध्ये कितीचा फरक आहे, 26चा फरक आहे, बरोबर आहे। त्याच्यानंतर 43 आणि 81 मध्ये कितीचा फरक आहे, 38चा फरक आहे, बरोबर आहे। त्याच्यानंतर 81 आणि 31 मध्ये कितीचा फरक आहे, 50चा फरक आहे। कितीचा फरक आहे, 50चा। आता आपल्या लक्षात आलं असेल की हा फरक पण आपण याच्यावर काही अंदाज लावू शकत नाही की आता हा वाढत किती चालला। तर मग आपण काय करू, आता याच्यात परत फरक बघायचा की हा फरक वाढला की नाही। 26चा 38 झाला, आता या दोघांमध्ये 26चा फरक होता, या दोघात 38चा फरक होता, या दोघात 50चा फरक होता, की तो फरक कितीने वाढत चालला। त्याच्यामुळे आपल्याला काय पद कळेल पुढे की हा फरक कितीने वाढत गेला। आता सारखाच असेल तो। आता या दोघात जर पाहिला आपण तर 12चा फरक आहे, या दोघात पण बघितलं आपण तर 12चा फरक आहे। म्हणजे आपला फरक कितीने वाढत चालला, 12 वाढत चालला। म्हणजे आपल्याला 50 मध्ये किती मिळवायचे आहे, 50 मध्ये आपल्याला मिळवायचे इथं 12, इथं किती होतात 62। म्हणजे 26, 38, 50, 62 अशा प्रकारे आपला फरक वाढत जाणार होता आणि तो किती नव्हता, 12 नव्हता। आपण सेकंड स्टेपला आलो आपण इथं। आता आपल्याला 131 मध्ये 62 मिळवायचे आहे। किती, 131 मध्ये 62, हे 3, हे 9, 1 अशा प्रकारे जे आपलं पुढचं पद होतं ते 193 होतं। आपण काय केलं, सगळ्यात अगोदर याच्यातला फरक काढा। या दोघातला 26 निघाला, ह्या दोघातला 38 निघाला आणि या दोघातला 50 निघाला। आता पण याच्यात आपल्याला कळत नव्हतं की याच्यात पुढे घ्यायचं किती, नेमका सारखा फरक आपल्याला कळत नव्हता। मग परत आपण या खालच्या स्टेपचा आपण फरक काढला, तर यांच्यात फरक होता 12, यांच्यात फरक होता 12। मग 12 हे 50 वरून किती झालं असतं, इथं 62 झालं असतं। म्हणून आपण 131 मध्ये 62 मिळवलं आणि आपलं उत्तर आलं 193। अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आहे 193। आता आपण अशा प्रकारे याचा आपला 3 नंबरचा प्रश्न आहे। 2 नंबरचा प्रश्न पाहिला आपण, अगोदर फरक काढला आपण, पण तो फरक सारखा नव्हता म्हणून आपण तो फरक सेम नव्हता म्हणून आपण काय केलं, सेकंड स्टेपला परत 12चा फरक घेतला आणि त्यानुसार ते गणित काढलं तशा प्रकारे। आता आपलं 3 नंबरचं गणित आहे। आता इथं पण आपण बघितलं वर्ग वगैरे काही नाही, तर आता इकडे एकूण सुरुवात झालेली आहे, ह्या आपल्या अंकमालिकेची एकूण सुरुवात झाली आहे आणि इकडेही मोठी संख्या आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागेची आपल्याला काय करायचं आहे, अंक आपल्याला काढायचा आहे। आता तुमच्या लक्षात आलं असेल 4ला जर 2 न गुणलं, कितीने गुणलं, 2ला, ही अंकमालिका किंवा अक्षरमालिका आपल्या बघता आपल्याला हे प्रॅक्टिस करून लक्षात आलं पाहिजे की इथं काय प्रक्रिया झाली असेल। हाच एक त्याला ऑप्शन आहे, दुसरं काही सूत्र वगैरे नाही। ज्यावेळेस आपल्यासमोर अंकमालिका किंवा अक्षरमालिका येते ते बघताच आपल्याला कळायला पाहिजे, अरे इथं काहीतरी झालेलं आहे, याची डबल झाली किंवा याला गुणलं 3, ते त्यालाच एकूण एकावर हे असतं। ते एक तर त्याला गुणाकार असतो, भागाकार असतो, नाही तर मग ते वर्ग असतो, घनमूळ असतं, असं काहीतरी लॉजिक असतं। अशा प्रकारे ते गणित असतात। आपल्या लक्षात आलं की इथं 4ला जर गुणलं 2 तर 8 होतात, इथे किती 2। मग 24 पण मग किती न गुणाचं, 3 न, 8 त्रिक 24। मग इथं 2 न गुणलं, इथं 3 न गुणलं, म्हणजे फरक काय चालला, 1 न वाढत चालला। मग 24 न किती न गुणलं पाहिजे, 4 न। मग आपण 24ला आपण किती, 4 न गुणू,
4 चोक 16, 4 दोन्ही 8 आणि 1 9. म्हणजे इथं किती येतं प्रश्नचिन्हाच्या जागी येतं आपलं 96. म्हणजे अगोदर 4ला 2ला गुणलं 8 आलं, 8ला 3ला गुणलं 24 आलं, 24ला 4नं गुणलं 96 आलं. आता इथपर्यंत आलं 96. आता इथं 5नं गुणू, म्हणजे जे आपला फरक आहे 2 3 4 5 हा 1 1नं वाढत चालला. आता बघू आपलं पुढचं पण स्टेप बरोबरची का. 96 गुणिले 5 करू आपण. 96 5 आपलं उत्तर तर 96 आलेलं आहे, पण हे पुढचं बरोबर आहे. आपलं उत्तर काय आहे 96 आहे. पण आता समोर जर 5नं गुणल्यावर 480 येतं का बघू, म्हणजे जी आपली मालिका आहे ती कंप्लीट होईल. 5 सक 30, हातचे आले 3, 5 नाम 45 आणि 3 48 म्हणजे 480. अशा प्रकारे इथं पण 480 आलं, म्हणजे येणं 2 3 4 5 हे गुणत गेल्यानंतर आपलं उत्तर होतं 96. ते आपलं उत्तर आलेलं आहे 96. आता आपला त्यानंतरचा चौथा प्रश्न. आता तुमच्या लक्षात आलं असेल प्रश्न पाहून 121, 144, 289, 324, 529 आणि 576. आता हे आपल्या बघितलं आपल्या लक्षात आलं असेल काय कोणत्या ना कोणत्या संख्येचे काय वर्ग आहे. आपण ऑलरेडी बेसिकमध्ये आपण वर्ग पाठ केलेले आहे, त्यासाठीच आपण वर्ग आणि घनमूळ आपण पाठ करणार होतो. आता हे बघितल्या आपल्या लक्षात आलं की काय आहे हे कोणत्या ना कोणत्या संख्येचे काय वर्ग आहे. बरोबर आहे. मग आपण बघू आता 121 कोणाचा वर्ग आहे. 121 हा 11चा वर्ग आहे. कोणाचा वर्ग आहे 11चा. 144 हा कोणाचा वर्ग आहे हा 12चा वर्ग आहे. 289 हा कोणाचा वर्ग आहे हा 17चा वर्ग आहे. कशाचा वर्ग आहे 17चा. आणि 324 कोणाचा वर्ग आहे हा 18चा वर्ग आहे. बरोबर आहे. 529 कोणाचा वर्ग आहे 23चा वर्ग आहे. आणि 576 कोणाचा वर्ग आहे 24चा वर्ग आहे. आता आपण अशा पद्धतीनं काढले. आता तुमच्या लक्षात असेल 11 12 17 18 23 24 याच्यातला जो फरक आहे तो 1 न वाढला. बरोबर आहे. मग इथं लगेच 13चा वर्ग होता का नाही. इथं कितीचा वर्ग होता 14चा वर्ग होता. कितीचा वर्ग 17चा वर्ग होता. कितीचा वर्ग 17चा. म्हणजे कितीनं वाढला फरक 5ने वाढला. आता इथं लगेच 18चा वर्ग दिलेला आहे. कितीनं वाढला फरक 1नं वाढला. मग 18 नंतर लगेच 19चा वर्ग आहे का नाही, डायरेक्ट 23चा वर्ग आहे. म्हणजे फरक कितीनं वाढला 5नं वाढला. त्याच्यानंतर 23 नंतर कितीचा आहे 24चा आहे. म्हणजे कितीनं वाढला 1नं वाढला. आता तुमच्या लक्षात असेल 1 5 1 5 1 5 अशा पद्धतीनं फरक होत गेला. पहिले 1नं वाढला, नंतर 5नं वाढला, म्हणजे 11 नंतर 12, 12 नंतर डायरेक्ट 17, परत 1नं वाढला 18, 18 नंतर डायरेक्ट 23, परत 1नं वाढला 24, 24 नंतर डायरेक्ट. आता याच्यानंतर फरक कितीने होईल आपल्याला जे उत्तर काढायचं इथं तो फरक किती होईल. आता आपल्याला माहिती 1 नंतर 5 होतो, 1 नंतर 5 होतो, 1 नंतर 5 होतो, म्हणजे फरक कितीने होईल 5नं. म्हणजे कितीचा वर्ग 24 प्लस 5 म्हणजे कितीचा वर्ग इथं आपलं उत्तर येईल. आपला उत्तर येईल 29चा वर्ग. कितीचा वर्ग 29चा वर्ग. बरोबर आहे. आता 29चा वर्ग आहे 841. अशा प्रकारे आपण 841 काय झालं आपलं उत्तर झालं. आता आपल्या लक्षात आलं असेल 11 12 17 18 23 24 29 आणि हा फरक कसा आहे 1 इथं 5चा 1 इथं 5चा 1 इथं आपलं संपलं होतं 24 पर्यंत. पण फरक आता येणारा फरक किती होता आपल्याला जे उत्तर काढायचं आहे तो 5चा होता. मग 24 मध्ये आपण 5 मिळवले किती झाले 29चा वर्ग. 29चा वर्ग किती 841. अशा प्रकारे आपलं या प्रश्नाचं उत्तर होतं 841. आपण याच्या अगोदर प्रश्न तो वर्गावरती बघितला. आता जो प्रश्न आहे आपण बघा 5 इथं प्रश्नचिन्ह इथं आपल्याला ती संख्या काढायची 23 47 95 191 अशा प्रकारे. आता इथं वर्ग किंवा घनमूळ वगैरे काही आपल्याला वाचिक लागत नाही किंवा गुणाकार वगैरे तसं काहीच नाही, कारण या सगळं विषम संख्या आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण काय करू आता आपल्याला माहिती आहे इथं काहीतरी आपल्याला कळतं 23च्या डबल केली 46 होतं, म्हणजे आपण जवळजवळ चाललो. 1 प्लस केला तर 47 होतं, हे जाऊ शकतं. आपण 47ची डबल केली तर 94 होतं, म्हणजे इथं आपण जवळजवळ चाललो. 95ची डबल केली तर 190 होतं, म्हणजे आपण डबल केल्याच्या नंतर आपण काय चाललो थोडंफार आपण उत्तराच्या जवळ चाललो. अशा प्रकारे आपण प्रश्न बघायचा एकदा की काय होऊ शकतं हे आपलाच ठरवायचं आहे. याला काही सूत्र वगैरे नाही, याचं काय होऊ शकतं हे आपलाच ठरवायचं आहे. आपण बघितलं आता 23ची डबल केली 46 होतं, म्हणजे आपण प्रश्न थोडंफार जवळ चाललो प्लस 1 करून. 47ची डबल केली 94 होती, ते प्लस केले ते 95 होतं, आणि 95 डबल केली ते 190 होती, प्लस करून 191 होती. अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे. आपण बघू आपण करून 5ची डबल करू. 5 गुणिले 2 बरोबर 10 प्लस 1 किती 11. किती आलं 11. मग इथं टाकू आपण 11. ठीक आहे. आता आपली सेकंड स्टेप काय आहे 11 जो देतो ना याचा आपल्याला डबल करायचं आहे. आपण 5ची डबल केली, आता 11 डबल करू. 11 डबल 22 प्लस 1 23 आलं आपलं 23. बरोबर आहे. त्याच्यानंतर आता 23ची डबल करू. 23 प्लस 2 46 प्लस 1 47
आला आपलं 47. आता 47ची डबल करू, 47 + 2 94 + 1 आला आपलं 95. आता 95ची डबल करू, 95 + 190 + 1 191. म्हणजे आपलं उत्तर अशा पद्धतीने गेलो तर आपलं उत्तर किती येतं? 11. किती येतं आपलं उत्तर? 11 येतं. आता हा कळाला असेल तुम्हाला की आपण डबल आणि 1 प्लस केलं तर ही काय होती? पदावली कंप्लीट होती. म्हणजे आपलं उत्तर किती निघतं इथं? 11 निघतं. आता जी आपली अंकमालिका आहे ती इकून वाढत जाते आणि इकून कमी कमी होत जाते. म्हणजे 32, 129, 124, 117, 106 आणि 93. म्हणजे इकून ती कमी कमी होत चालली इकडे. बरोबर आहे. आता 132, 129 इकडं वर्गमूळ आणि घनमूळचा तर काही संबंध नाही, त्याच्यामुळे आपण फरक काढू. आता याच्यातला फरक आहे 3. बरोबर आहे. त्याच्यानंतर याच्यातला फरक आहे 5. बरोबर आहे. त्याच्यानंतर याच्यातला फरक येतो, याच्यातला फरक येतो 1 मिनिट. त्यानंतर याच्यातला फरक आहे 7. याच्यातला फरक येतो 11 आणि याच्यातला फरक येतो 13. बरोबर आहे. आता आपण काय केलं, याच्यातला फरक काढला 5, 3, 7, 11, 13. आता याच्यात आपल्याला काही लॉजिक लागत नाही. मग आपण याच्यातला फरक कधी बघितला? याच्यात 3चा, याच्यात 3चा आहे, पण ते डायरेक्ट 4चा आहे, परत इथे 2चा आहे. म्हणजे हे पण आपल्याला काही लॉजिक. आता आपल्या एक लक्षात आलं असेल की आपण मूळ संख्या बघितलेला आहे. मूळ संख्या हा जो फरक आहे हा मूळ संख्यांचा फरक आहे. कशाचा फरक आहे? मूळ संख्यांचा. आपण अगोदर मूळ संख्या बघितलं, हे बघा ही पण मूळ संख्या आहे 3, 5 पण मूळ संख्या आहे, 7 पण मूळ संख्या आहे, 11 पण मूळ संख्या आहे आणि 13 पण मूळ संख्या आहे. म्हणजे क्रमावर मूळ संख्या आहे 3, 5, 7, 11, 13. याच्यानंतर मूळ संख्या कोणती येते? याच्यानंतर मूळ संख्या येते 17. म्हणजे जो येणारा फरक आहे ना तो 17 नाही. मग 93. हा जो फरक होता मूळ संख्याचा होता 3, 5, 7, 11, 13, 17. म्हणजे या क्रमावर मूळ संख्या आहे. आता आपली अंकमालिका आहे ती कमी होत चालली होती. मग आपण 93 मधून काय करणार? 17 मायनस करणार. काय करणार? मायनस करणार. प्लस नाही करायचं, कारण आपली संख्या इकडं लहान होत चालली. आपण जर प्लस केलं तर ते उत्तर मोठं होतं. याच्यापेक्षा आपल्याला हे पहा 132, 129, 124, 117, 106 आणि 93 याच्यापेक्षा आपलं काय उत्तर लहान आलं पाहिजे, म्हणून आपण मायनस करू. आता वरती 3 आहे, खाली 7 आहे. आपण वजाबाकी शिकलोचे जाती म्हणून आपण इकडून एक घेतलं, झालं 13. 13तून 7 गेले, खाली उरले 6. इकडचा घेतलेला की इकडे दिला, म्हणजे 7 मधून 2 गेले 7. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? 76. अशा प्रकारे ही जी अंकमालिका होती ही कशी होती? मूळ संख्यावर होती. क्रमावर 3, 5, 7, 11, 13, 17. म्हणजे ही मूळ संख्येच्या फरकानं होती, त्याच्यामुळे आपलं उत्तर आलं 76. आता आपण ही पदावली ठीक आहे बघतोय. आपल्या पदावली बघितलं कधी लक्षात येतंय हा पण वर्ग आहे, हा पण वर्ग आहे, हा पण वर्ग आहे, मग हा घन आहे, हा घन आहे. म्हणजे बघितलं आपलं लक्षात आलं की या संख्या बघितल्या आपण सगळ्या, याच्यात हा वर्ग दिसतो आपल्याला, हा वर्ग दिसतो, 9 वर्ग दिसतोय, हा 216 घन आहे, हा 8 घन आहे. मग हा एक तर वर्गावर किंवा घनमुळावर काय आपली पदावली त्याच्यावर डिपेंड आहे. बरोबर आहे. मग आपण काय करू? आता 1चा वर्ग 1च असतो. आता 8 तर कोणत्या संख्येचा वर्ग नाही आहे. आपण बघितलं होतं वर्ग आणि वर्गमूळ ज्यावेळेस आपण बेसिक गोष्ट शिकत होतो की ज्या संख्येचे एकक स्थानी 2, 3, 7, 8 हे जर अंक असेल तर ती संख्या कोणत्याच संख्येचं काय नसते? वर्ग नसते. त्याच्यामुळे 8 तर वर्ग येत नाही. मग 8 काय? घन आहे. कशाचं घन आहे? 8 2चा घन आहे. कशाचं घन आहे? 8 2चा. आता 9 आहे, झालं क्लिअर? हां 2चा घन, हां 2चा घन 8 आहे. बरोबर आहे. आता 9 काय आहे? वर्ग आहे. कशाचा वर्ग आहे? 3चा वर्ग आहे. कशाचा वर्ग आहे? 3चा वर्ग आहे. बरोबर आहे. ठीक आहे, आपण हे सोडून देऊ. आता इथं आपल्याला काढायचं आहे, आपण आणखी पुढे जाऊ, बघू काय फरक आहे. त्याच्यानंतर आपण प्रश्नाच्या जागी काय येतं ते बघू. 5 कशाचा वर्ग आहे? 5 वर्ग आहे. कशाचा? 5 हा वर्ग आहे 25. बरोबर. 25 कशाचा वर्ग आहे? 5चा. पुढे 216 आहे. 216 कशाचा आहे? 6चा घन आहे. आणि 7 कशाचा आहे? 49 7चा वर्ग. म्हणजे आपली अंकमालिका बघितल्यानंतर लक्षात आलं असेल की 1 वर्ग 1 घन, 1 वर्ग 1 घन, 1 घन 1 वर्ग असं आहे. इथं वर्ग, इथं घन, इथं वर्ग आणि इथं आपल्याला ते काढायचं आहे. तर मी तर काय येईल? घन येणार आहे, घन. बरोबर आहे. इथं वर्ग होता, इथं घन होता, इथं वर्ग होता. आता इथं काय येईल? आपल्याला काढायचा आहे तो घन येणार आहे. कोणाचा घन येणार आहे? 1 2 3 हे क्रमावर आहे. 1 2 3 4 5 6. म्हणजे इथं कशाचा घन येणार आहे? 4चा घन येणार आहे. कशाचा घन येणार आहे? 4चा घन येणार आहे तिथं. त्याच्यामुळे 4चा घन काय आहे? आपला पाठ आहे. 4चा घन आपला काय आहे? 64. म्हणजे आपलं उत्तर किती राहणार इथं?
64. एवढं लक्षात ठेवायचं. काय होतं, एक वर्ग होता, एक वर्ग होता, एक घन होता, एक वर्ग होता, एक घन होता, एक वर्ग होता, एक घन होता आणि एक वर्ग होता. म्हणजे आपला अंक मालिका बघितलंच आपल्या लक्षात आलं होतं की हे घन किंवा वर्गाच्या याच्यानुसार हे गणित राहू शकतं. मग हे क्रमावर होतं 1 2 3 4 5 6 7. मग आपल्या मधला अंक गाळलेला होता 4, की त्याच्या अगोदर आपण वर्ग होता, मग त्याचा आपण 4चा काय घेतला, घन घेतला आणि 4चा घन येतो 64. अशा प्रकारे आपलं 64 उत्तर आहे. त्यानंतर आपला समोरचा प्रश्न. आता 65 126 217 344. आता आपल्या बघितलं काहीतरी लक्षात येतं की 64 125 कशाच तरी घन आहे, एक मायनस केला 216. आपलं हे घन आणि वर्ग हे जर आपलं पाठ असेल ना तर आपल्याला लगेच फरक लक्षात येतो. 216 आपल्याला माहिती आहे घन आहे, 125 माहिती आहे आपल्याला घन आहे, 343 माहिती आहे आपल्याला घन आहे आणि 64 माहिती आहे आपल्याला घन आहे. म्हणजे कशावर डिपेंड आहे, घनावर डिपेंड गणित आहे. मग आपलं जर वर्गमूळ आणि घनमूळ अशा पद्धतीत जर व्यवस्थित पाठ असेल तर आपण लगेच त्या उत्तरापर्यंत म्हणजे आपल्याला फरक लगेच लक्षात येईल नाही की याचे काहीतरी हा घन आहे. बरोबर आहे. मग आता इथं काय आहे, 64 4चा घन प्लस 1 इथं, म्हणजे 4चा घन 64 प्लस 1 65. इथं 5चा घन 125 प्लस 1 126. बरोबर आहे. इथं 6चा घन 216 प्लस 1 217. इथं किती, 7चा घन किती आहे, 343 प्लस 1 344. मग इथे किती येईल, 8चा घन किती आहे, 512 प्लस 1 513. अशा प्रकारे आपलं हे गणित होतं. म्हणजे आपलं उत्तर किती येतं, 513 येतं. 4चा घन प्लस 1, 5चा घन प्लस 1, 6चा घन प्लस 1, 7चा घन प्लस 1 आणि 8चा घन प्लस 1. अशा प्रकारचा हा फरक होता आणि त्याचे येणारं जे समोरचं पद होतं ते 513 होतं आणि आपलं उत्तर ते 513. आता आपला पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न असा होता की पहिल्या व दुसऱ्या पदामध्ये जो संबंध आहे तो तिसऱ्या आणि चौथ्या पदामध्ये. आपण काल पण अक्षर मालिकाला पण हे गणित हे प्रश्न बघितले की पहिल्या जो पदामध्ये संबंध आहे तोच सारखा संबंध तिसऱ्या आणि चौथ्या पदामध्ये. अशा प्रकारचा आपल्याला काढायचं आहे. आता आपले इथं किती आहे, 6 आणि 18 आहे. बरं ठीक आहे, आपण 6 18 केलं आणि इथं 4 12 केलं तर आपलं ऑप्शनमध्ये 12 नाही आहे. म्हणजे आपण गुणाकार बी करू शकत नाही, त्याच्यानंतर भागाकार केलं तरी पण आपलं उत्तर ऑप्शनमध्ये नाही. तर आपल्याला काय करता येईल, मग आपण बघू. आता अंदाज लावता येईल की आपण काय करू, 6चा वर्ग घेऊन घेऊ. 6चा वर्ग किती, 36. मग आपलं कुठेतरी एक लॉजिक लागलं, 6चा वर्ग 36 आला, 4चा वर्ग 16 आला. 4चा वर्ग किती, 16 आला. जो यांच्यात फरक आहे तोच इथे घ्यायचा आहे. बरोबर आहे. मग आता आपल्याला कळलं की हे आला, त्याच्यानंतर आता 36 आहे, 6चा वर्ग किती आहे, 36 आहे. मग 36 आणि 18चं काहीतरी लॉजिक लागतं. मग आपण त्याला भागिले 2 करू, म्हणजे किती होतं, 18 होतं. जसं आपण आता ह्या 6च्या वर्गाला भागिले 2 केलं तसं आपल्याला ह्या दोघाचा जो संबंध आहे तोच ह्या दोघाला लावायचा आहे. बाकी दुसरं याच्यात थोडंफार बी वेगळं केलं आपल्या पद्धतीनं तर ते उत्तर चुकतं. जो ह्या दोघाचा फरक आहे तोच या दोघाचा. आता इथं काय केलं होतं, याचा वर्ग घेतला होता त्याला भागिले 2 केलं होतं. आता याचा वर्ग घेऊ आपण 16, त्याला भागिले 2 करू, 8. अशा प्रकारे आपलं उत्तर किती येतं, 8. त्यानंतरचा आपला समोरचा प्रश्न आहे तेच जो अगोदरचा आपण प्रश्न बघितला होता, ज्या 2 पदाचा संबंध आहे पहिल्या आणि दुसऱ्या तोच सारखा संबंध तिसऱ्या आणि चौथ्या पदाचा आहे. हेच आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. बरोबर आहे. आता 25 37 ह्या दोघात जो फरक आहे तो येणार याच्यात, ह्या उत्तरात सुद्धा आपला फरक आहे. आता आपल्या लक्षात आलं असेल इथं 25 आहे, इथं 49 म्हणजे हा कोणाच तरी वर्ग आहे. बरोबर आहे. मग आपण लिहून घेऊ, हा कशाचा वर्ग आहे, 5चा वर्ग आहे. पुढे पण आपल्या लक्षात आलं की 36 5च्या नंतरचं जे अंक आहे तो 36 आहे, पण इथे 37 आहे. म्हणजे यांनी काय केलंय, हो 5चा वर्ग घेऊन इथं 6चा वर्ग प्लस 1 केला, म्हणजे 37 झालं. म्हणजे हा 37 ही संख्या 6च्या वर्गाच्या आसपास होती म्हणून आपण 6 घेतला आणि प्लस 1 केलं 37. म्हणजे इथं 5चा वर्ग घेतला आणि इथं 6चा वर्ग प्लस 1 घेतला. आता समोरचा जो आहे तो आपला काय आहे, 7चा वर्ग आहे. आता त्याच्यासमोर काय घेणार आपण, 8चा वर्ग घेणार आणि प्लस 1 करणार. जसं इथं केलं, इथं 5चा वर्ग होता, पुढे 5 6 7 8 हा आपला सारखा फरक आहे. मग इथं 25 इथं 7. मग आपल्याला इथं कळालं की 37 हे 6च्या वर्गाच्या आसपास आहे कुठतरी. 36 6चा वर्ग आहे आणि 37 म्हणजे काहीतरी एक लॉजिक लागत होतं, त्याच्यामुळे आपण काय केलं 6 प्लस 1 घेतला 37. आता इथं 7चा वर्ग घेतला. आता इथं 8चा वर्ग काय आहे, 8 8 64 आणि 1 प्लस 65 म्हणजे आपलं येणारं उत्तर किती होतं इथं 65. आपलं उत्तर काय आहे 65. एवढं इथं लक्षात ठेवायचं. आता आपला समोरील प्रश्न आहे तसाच आहे, जो पहिल्या 2 पदात फरक आहे तोच तिसऱ्या आणि चौथ्या पदात आहे. बरोबर, लक्षात ठेवा. आता 122 170
आता आपण डबल केलं किंवा काही केलं याचं गुणाकार केला काहीच लॉजिक लागत नाही. पण आपल्याला माहिती आहे 122च्या मागची 121 काय वर्गसंख्या आहे. आपल्याला हे बघितलं क्लिक झालं पाहिजे परीक्षेमध्ये. आपल्याकडे तेवढा वेळ नसतो की आता याच्यात काय केलं असेल आपण असे विचार करत बसण्यात आपला तिथं वेळ वाया जातो. आपला त्या संख्येकडे बघितल्या कळायला पाहिजे 121 हा वर्ग आहे म्हणजे 122 त्याच्या जवळपास आहे. मग हा कशाचा वर्ग आहे 11चा 121 11चा वर्ग आहे प्लस काय केलेलं आहे 1 केलेलं आहे. आता 169 कशाचा वर्ग आहे 13चा वर्ग आहे. कशाचा वर्ग आहे 13चा वर्ग आहे प्लस 1 केलेला आहे. म्हणजे 11चा वर्ग प्लस 1 11चा वर्ग 121 प्लस 1 13चा वर्ग 169 प्लस 1 170. म्हणजे आता ह्या दोघांत एक वर्ग असा इथं 12चा वर्ग नाही घेतलेला इथं 13चा घेतलेला आहे म्हणजे 1 सोडून वर्ग घेतलेला आहे. तोच फरक आपल्याला इथं करायचा आहे. आता 289च्या मागचा वर्ग आपल्याला माहिती आहे कशाचा वर्ग आहे 17चा वर्ग 289 आहे. कितीचा वर्ग आहे 17चा वर्ग प्लस 1. आता आपल्याला लक्षात आलं 17चा वर्ग 289 प्लस 1 290. आता इथं काय केलं होतं जो या दोघात संबंध आहे तोच या दोघात लावायचा आहे. आपण इथं 18चा वर्ग नाही घेऊ शकत 17 नंतर 18 कारण का इथं 11 नंतर 13 घेतलेले आहे 12 1 सोडलेले आहे. इथं 11चा वर्ग घेतला नंतर 13चा वर्ग घेतला. मग आपण काय करणार इथं डायरेक्ट 17 नंतर कोणाचा वर्ग घेणार 19चा वर्ग घेणार. कोणाचा वर्ग घेणार 19चा. आता 19चा वर्ग आहे 361. काय वर्ग 19चा 361 प्लस 1 म्हणजे आपलं उत्तर आलं 362. काय उत्तर आहे आपलं 362. अशा प्रकारे हे होतं. इथं 11 13 17 19 हे ह्या दोघात जो फरक होता तोच सेम फरक लावायचा बाकी काही तिथं वेगळं करायचं नाही. अशा प्रकारे आपलं 362 उत्तर आहे. आता जो आपला जो पुढचा प्रश्न आहे हे 4 पद दिलेले आहे 1 2 3 4 याच्यातला आपल्याला एक काय विसंगती म्हणजे एक त्याच्या मिळता जुळता नाही तो विसंगत आपल्याला ओळखायचा आहे. आता आपल्या लक्षात येतं की बघितल्यावर इथं 5चा वर्ग आहे इथं 6चा वर्ग आहे इथं 7चा वर्ग आहे बरोबर. इथं हा 8 कोणाचाच वर्ग राहत नाही. आपण सांगितलं आहे कोणत्याही संख्येचा वर्ग होण्याचा असलाच तर 2 3 आणि 7 8 एकच स्थानी राहत नाही. म्हणजे 8चं हे केलं हा पण घन आहे हा पण घन आहे हा पण घन आहे हा कोणाच घन आहे. म्हणजे आता बघितलं लक्षात येतं का आपलं 4 नंबरचं उत्तर आहे. पण तरी आपण जाऊ. हा कशाचा वर्ग आहे 5चा वर्ग आहे. हा कशाचा घन आहे 5चाच घन आहे म्हणजे एक वर्ग एक घन या पहिल्या पदामध्ये. हा कशाचा वर्ग आहे 6चा वर्ग आहे. 216 कशाचा घन आहे 6चा घन आहे बरोबर आहे. हा कशाचा वर्ग आहे 7चा वर्ग आहे. 343 कशाचा घन आहे 7चा घन आहे. 8 कशाचा वर्ग आहे का नाही. 510 कशाचा घन आहे का नाही. म्हणजे सगळ्यात वेगळं पद कोणतं आपलं 8 आणि हे 510. अशा प्रकारे काय होतं 5चा वर्ग 5चा घन 6चा वर्ग 6चा घन 7चा वर्ग 7चा घन अशा प्रकारचा हे सगळे पदं सारखे होते म्हणजे आणि याच्यात वर्ग पण नाही आणि घन पण नाही म्हणून 4 नंबरचं उत्तर काय आपलं वेगळं आहे. अशा आता आपला समोरचा पण प्रश्न तसाच आहे की आपल्याला त्या 4 पद दिलेले आहे त्या 4 पदापैकी आपल्याला काय करणे विसंगत पद ओळखायचं आहे एवढं आपल्याला इथं. आता तुमच्या लक्षात आलं असेल आपल्या की इथं 15 42 21 20 म्हणजे इथं ना वर्गाचा काही हे डिफरन्स आहे ना घनाचा आहे ना गुणाकाराचा आहे बेरीजाचं काहीच नाही. फक्त इथं एक लॉजिक लागतं की याला पण 3 भाग जातो 3 5 15 याला पण 3 भागतो 3 1 3 3 4 12 आणि याला पण 3 भाग जातो 3 1 3 3 7 21 पण 20ला 3 भाग जात नाही. म्हणजे दिलेल्या 4 संख्येपैकी 3 संख्येला 3 भाग गेला 20ला भाग जात नाही म्हणून आपलं 4 नंबरचा हा विसंगत घटक होता 20. अशा प्रकारे आपलं उत्तर होतं 20. आता आपला जो समोरचा प्रश्न आहे तो पण विसंगत घटक आपल्याला ओळखायचा आहे. 4 दिलेले आहे त्यातला आपल्याला वेगळा ओळखायचा आहे. आता आपलं जर बेसिक गोष्टी सगळ्या व्यवस्थित असल्या जसं आपण बघितलं वर्ग घन त्याच्यानंतर मूळ संख्या. आता इथं पण ही मूळ संख्येवर आहे. 43 काय आहे मूळ संख्या आहे. 53 काय आहे मूळ संख्या आहे. 73 काय आहे मूळ संख्या. आपण बेसिकमध्येच बघितलं होतं अगोदर की मूळ संख्या म्हणजे अशा संख्या असतात की त्या संख्येला फक्त त्यांनी स्वतःच भाग जातो दुसऱ्या कोणत्याच त्या पाड्यामध्ये राहत नाही त्यांना काय म्हणतात मूळ संख्या म्हणतात. आता 73 दुसरं कोणत्या पाड्यात आहे का नाही. 53 आहे का नाही. 43 आहे का नाही. म्हणजे हा काय मूळ संख्या आहे. ह्या मूळ संख्या आहे. फक्त एकमेव जी संख्या होती त्याच्यातली 63 हिला भाग जातो 7 नाम 63 म्हणजे ह्या 4 संख्येपैकी फक्त 63ला भाग जात होता म्हणून दिलेल्या पदापैकी आपली वेगळं पद होतं 63. अशा प्रकारे आपलं 3 नंबरचं उत्तर होतं आणि बाकीचं काय होतं मूळ संख्या होता. आता आपला समोरचा प्रश्न आहे 14 26 48 98 194 आणि 380. म्हणजे आता बघितलं आपल्याला लक्षात येतं की याचा वर्ग किंवा घन हा काही संबंध लागत नाही. आपल्याला लक्षात येतं 14ची डबल केली तर काहीतरी होतं तर आपण 14ची डबल करू किती झालं 28 - 2 26 येतं. किती येतं
26 येतं. 14 डबल करून -2 केलं तर किती 26 येतं. म्हणजे आता इथं -2 केलं ना तर शेवटपर्यंत मायनस डबल करून आपल्याला -2 करावं लागेल. जे पहिले याला आपण नियम लावला तोच नियम सगळ्यांना घ्यायचा. जर आता आपण काय केलं 14 डबल करून 2 मायनस केलं 26 आलं. मग आता 26ची डबल करू आपण, किती झाली 52. 2 मायनस केले किती, इथे याला पाहिजे होते 50 पण आहे किती 48. बरोबर आहे. किती इथे नियमाने किती पाहिजे होते 50 पाहिजे होते पण 48. म्हणजे दिलेल्या पदामध्ये आपलं चुकीची जे पद आहे ते 48. आपलं उत्तर काय 48. आता आपण समोर बघू, इथं 50 जर ठेवलं 50ची डबल केली 100 होती, -2 केलं 98 होतं. बरोबर आहे. हे पण बरोबर आहे, चुकीचं पद येत होतं फक्त. आता 98ची डबल करू. 98ची डबल केली तर 196 येते, त्याच्यात -2 केले 194 आलं. आता 194ची डबल करू. 194चं डबल केले तर 388 होती, त्यात -2 केलं 386 आलं. म्हणजे डबल करून काय होतं -2 होतं. अशा प्रकारची आपली पदावली होती. पण इथं काय झालं, एकाच ठिकाणी काय झालं की 26चं डबल करून 52 झालं. 52मधून 2 गेल्यावर इथं 50 यायला पाहिजे होते पण इथं आलं 48. मग इथं जे ह्या 48च्या जागी आपलं उत्तर किती पाहिजे होतं 50. अशा प्रकारे हे 48 काय होतं आपलं चुकीचं उत्तर होतं. आता आपण आपला शेवटचा प्रश्न आहे, हा आपला प्रश्न आहे 343, 324, 3375, 10,648 आणि 64. अशा प्रकारे आपला प्रश्न होता. 5 संख्या दिलेल्या आपल्याला. आता आपल्याला त्याच्यात चुकीची संख्या ओळखायची. 343, 324, 3375, 10,000 आणि 10,648 आणि 64. आणि आपल्याला किती आहे ह्याच्यात 4 ऑप्शन दिलेले. आता आपल्याला चुकीचं ओळखायचं आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की 343 पण काय घन आहे. कशाचं घन आहे 7चा घन आहे. 343 कशाचं घन आहे 7चा घन आहे. त्याच्यानंतर 343 हा 7चा घन आहे. हा 3375 आहे ना हा 15चा घन आहे. बरोबर आहे. आणि हा 10,648 आहे ना हा 22चा घन आहे. कशाचा घन आहे 22चा घन आहे. आणि त्याच्यानंतर जो हा 64 आहे ना हा 4चा घन आहे. आता 343 जर सोडलं ना याच्यात 324 काय 343 पण काय आहे घन आहे. 3375 पण काय आहे घन आहे. 10,648 पण काय आहे घन आहे. आणि 64 पण काय आहे घन आहे. एकमेव जी संख्या आहे 324 हा 18चा वर्ग आहे. कशाचा वर्ग आहे 18चा वर्ग आहे. मग आपलं उत्तर काय येतं 324. अशा प्रकारे आपलं जे उत्तर होतं ते 18चा वर्ग आहे. बाकीचे जे 5 दिलेले संख्या त्याच्यात हा पण घन आहे, हा पण घन आहे, हा पण घन आहे आणि हा पण 4 पण घन आहे. फक्त एकमेव जी आपली संख्या होती 324 हा काय 18चा वर्ग आहे म्हणून त्याचं उत्तर काय होतं 324. अशा प्रकारे आपण अंकमालिका ह्या सर्व प्रश्नाचा आपण जे प्रश्न दिले होते त्या प्रश्नाचं आता आपण स्पष्टीकरण बघितलं. आता एवढं स्पष्टीकरण बघितल्यानंतर आपल्याला एक अनालिसिस झाला असेल की ही अंकमालिका एक तर वर्गावर घनमुळावर किंवा तिचं डबल करून मायनस किंवा प्लस गुणाकार भागाकार या अशाच पद्धतीनं हा फरक असतो. किंवा मूळ संख्येचा फरक नसतो. अशा मूळ संख्या पण वेगळं आपल्याला विसंगत ओळखा म्हणले. अशा प्रकारचे आपल्याला हे आपण बघितलं. ही पूर्ण अंकमालिका हे आपल्या ज्या बेसिक गोष्टी होत्या आपल्याला मूळ संख्या वर्ग घन हे पाठ करायचे होते ते ह्यासाठीच आपल्याला ते करायचे होते. अशा पद्धतीनं आपण आज अंकमालिकेचं काय झालं आज आपण स्पष्टीकरण बघितलं. धन्यवाद.